सो वेलकम बॅक फ्रेंड्स. आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं ऍपरंट डेप्थ, ऍपरंट हाईट, त्याचे फॉर्म्युला बघितले, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. थोडेसे रिवाइज करू. ऍपरंट डेप्थचा फॉर्म्युला काय सांगा मला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऍपरंट डेप्थ ह्या केसमध्ये आपल्याला काय रिलेशन आहे. म्यू इज इक्वल टू डी रियल. डी रियल म्हणजेच काय आहे, रियल डेप्थ, त्याच्यानंतर डी ऍपरंट. ओके, हे रिलेशन आहे. आणि या केसमध्ये ऑब्जेक्ट जो होता तो कुठे होता. ऑब्जेक्ट होता डेन्सर मीडियम मध्ये. ऑब्जेक्ट डेन्सर मीडियम मध्ये. एक्झाम्पल काय होता, फिश. ओके, आणि ऑब्झर्वर जो होता, जो कोण बघणार आहे ऑब्झर्वर, हा कोणत्या मीडियम मध्ये होता, रेरर मीडियम मध्ये. ओके, आता इकडे बघा, सेकंड ह्याच टाईपचं वरती बघितलं होतं आपण ऍपरंट हाईट. ऍपरंट हाईट वरती आपण सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले. ऍपरंट हाईट म्हटल्यानंतर जो कोण ऑब्झर्वर असणार, रिलेशन काय सांगितलं होतं, म्यू इज इक्वल टू एच ऍपरंट डिवायडेड बाय एच रियल. मग ह्या केसमध्ये जो ऑब्जेक्ट होता, तो ऑब्जेक्ट म्हणजे कोण होता, बर्ड होता. तो कुठल्या मीडियम मध्ये होता, रेरर मीडियम मध्ये. ओके, एक्झाम्पल बर्ड. ठीक आहे. आणि ऑब्झर्वर जो आहे तो कोणत्या मीडियम मध्ये, डेन्सर मीडियम मध्ये. ओके, आता ह्याच्यावरून शिफ्टचा आपण फॉर्म्युला तयार केला होता. काय शिफ्टचा फॉर्म्युला होता, शिफ्ट या केसमध्ये एक्स इज इक्वल टू डी रियल, रियल डेप्थ, डी रियल इंटू ब्रॅकेट 1 - 1 अपॉन म्यू. ओके, आता हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो कसला तुम्हाला घ्यायचा, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यायचा आहे. इथं आपण काय केलं होतं, एक मीडियम ऑलवेज कसं कन्सिडर केलं होतं, एअर कन्सिडर केलं होतं, म्हणून म्यू इथं कसला घेतला आपण, मीडियमचा म्यू घेतलाय. ओके, इकडे सुद्धा शिफ्ट आपण काय लिहिलं होतं, शिफ्ट इज इक्वल टू, शिफ्ट म्हणजेच एक्स इज इक्वल टू एच रियल इंटू ब्रॅकेट म्यू -1. ओके, प्रश्न कसा विचारतात बघा. मी कन्सिडर करतो की हा वॉटर सरफेस आहे आणि ह्या वॉटर सरफेस मध्ये इथं फिश आहे. किती डेप्थ वरती आहे, तर समजा ए एवढी आपण डेप्थ घेऊया. ओके, त्याच्यानंतर हा जो बर्ड आहे, हा बर्ड आहे, हा किती हाईट वरती आहे, तर ह्या बर्डची हाईट आपण बी घेऊया. ओके, ए इज इक्वल टू डेप्थ ऑफ फिश. बर, कुठून मोजलंय, सरफेस पासून खाली. बी इज इक्वल टू हाईट ऑफ बर्ड. कुठून मोजलंय, सरफेस पासून वर. ओके, आता ह्या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे, रिअली किती आहे, ए प्लस बी, हे दोघांच्या मधलं डिस्टन्स आहे. परंतु जर तुम्ही ह्या पक्ष्याच्या जागेवरती स्वतःला उभा करा आणि माशाकडे बघा. जर पक्ष्याला ह्या माशाकडे बघायचं आहे तर तेवढ्याच डिस्टन्स वरती दिसणार नाही हा जो मासा आहे तो. किती, ए प्लस बी एवढ्या डिस्टन्स वरती मासा दिसणार नाही. मग किती डिस्टन्स वरती दिसेल असा प्रश्न पडतो आपल्याला. बर, त्याच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे की हा जो फिश आहे, हा फिश आहे तेवढ्याच डेप्थ वरती दिसेल का डेप्थ कमी झालेली दिसेल. बरोबर आहे, डेप्थ काय झालेली दिसते आपल्याला, बघितलं होतं आपण, कमी झालेली. म्हणजेच ह्या फिशची जी इमेज आहे ती इथं फॉर्म होईल. ओके, म्हणजेच रियल डेप्थ जी आहे त्याच्यापेक्षा ऍपरंट डेप्थ आहे ती काय असते, कमी असते. लक्षात ठेवा, रिअल डेप्थ पेक्षा ऍपरंट डेप्थ कशी असते, कमी आहे. रिअल डेप्थ किती आहे, ए. ऍपरंट डेप्थ किती झाली. मग आता हे जे आहे याला आपण काय म्हणतो, शिफ्ट म्हणतो. किती शिफ्ट झाली इमेज, बरोबर. मग ऍपरंट डेप्थ किती असणार सांगा, ही एवढी असणार. किती होणार मग, ए मायनस एक्स. ओके, मग रिअल डेप्थ पेक्षा ऍपरंट डेप्थ नेहमी कशी असते, कमी असते. जेव्हा कोण ऑब्झर्वर हवेमध्ये असेल, म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या पक्षाला ह्या माशाकडे जर बघायचं आहे तर ऍक्च्युअली डेप्थ वरती किती आहे, हा किती डेप्थ वरती फिश आहे, हा ए. परंतु तो ए डेप्थ वरती त्याची इमेज नाही फॉर्म होणार. त्याची डेप्थ आपल्याला कशी जाणवणार आहे, ए पेक्षा थोडीशी कमी. कितीने कमी, शिफ्टने कमी, एक्स ने कमी. ओके, त्याची इमेज इथून इथे शिफ्ट होणार. आणि तसंच जर ह्या माशाला पक्षाकडे बघायचं आहे तर तेवढ्याच हाईट वरती दिसेल का, बी एवढ्या हाईट वरती नाही, त्याच्यापेक्षा कशी दिसणार आहे, हाईट जास्त दिसणार आहे. म्हणजेच हाईटच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर रिअल हाईट पेक्षा ऍपरंट हाईट ही कशी असते, जास्त असते. ओके,
म्हणजे थोडक्यात हे स्टेटमेंट वाईज जर पाठ करून ठेवायचं म्हणलं किंवा लिहायचं म्हणलं तर पक्ष्याला हा जो मासा आहे हा जेवढ्या डेप्थवरती ऍक्च्युली मासा आहे त्याच्यापेक्षा कमी डेप्थवरती अपिअर होतो, आणि माशाला हा जो पक्षी आहे तो जेवढ्या हाईटवरती आहे त्याच्यापेक्षा जास्त हाईटवरती अपिअर होतो. ओके, ठीक आहे. आता ह्याच्यावरून परत हे आपल्या मेन प्रश्नाकडे येतो. प्रश्न असा विचारतात की फाइंड द डिस्टन्स बिटवीन बर्ड अँड फिश फॉर बर्ड. म्हणजेच जर हा जो पक्षी आहे, हा जो बर्ड आहे, हा बर्ड फिशकडे बघतोय, तर बर्ड आणि फिशला किंवा बर्ड आणि फिश या दोघांच्या मध्ये किती डिस्टन्स आहे हे या पक्ष्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला सांगायचं आहे. ओके, आता सांगा हा जो बर्ड आहे, ह्या बर्ड साठी हा जो फिश आहे तो कुठं दिसणार आहे, इथे का इथं, ह्या पॉइंटला दिसणार, बरोबर, कारण इमेज इथून इथं काय झालेले शिफ्ट झालेले. मग आता डिस्टन्स किती येणार सांगा. बी हे तर डिस्टन्स आहेच, बरोबर, बर्डचं कुठून सरफेस पासूनचा हाईट, ठीक आहे, बी हे तर डिस्टन्स आहे. मग राहिला काय सांगा. आता हे एवढं डिस्टन्स, हे डिस्टन्स किती आहे सांगा, ए मायनस एक्स. बर, आता इथं सांगा मला ऑब्झर्वर जो आहे तो कशामध्ये आहे, ऍज ऑब्झर्वर इन रेरर मीडियम. देअरफॉर शिफ्टचा फॉर्म्युला काय येणार सांगा, ऑब्झर्वर रेरर मीडियम मध्ये असणार, तर आपल्याला शिफ्टचा फॉर्म्युला येणार काय, डी रियल इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन म्यू. आता हा आपण इथं टाकला. आता रिअल डेप्थ किती आहे, ए आहे, बरोबर, म्हटल्यानंतर डी रिअलच्या ऐवजी मी इथं काय टाकणार, ए टाकणार. देअरफॉर बी प्लस ए मायनस एक्स ची व्हॅल्यू टाकतोय, ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन म्यू. ठीक आहे. देअरफॉर बी प्लस ए कॉमन काढूया आपण, समजा ए कॉमन काढला, राहिला काय सांगा, 1 मायनस 1 अपॉन म्यू. देअरफॉर बी प्लस ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 मायनस मायनस काय होईल प्लस 1 अपॉन म्यू. 1 हे काय होईल, कॅन्सल होईल, इज इक्वल टू बी प्लस ए अपॉन म्यू. हे काय होईल रे, डिस्टन्स बिटवीन बर्ड अँड फिश. जर ऑब्झर्वर कोण असेल, बर्ड असेल. ओके, बी प्लस ए अपॉन म्यू. ओके, ठीक आहे. आता ह्याच्यावरून डिस्टन्स बिटवीन फिश अँड बर्ड फॉर फिश आपल्याला फाइंड आउट करायचं. फाइंड द डिस्टन्स बिटवीन बर्ड अँड फिश फॉर फिश. आता इथं मात्र ऑब्झर्वर कोण आहे, फिश आहे. ओके, मग फिशला जेवढ्या हाईटवरती ऍक्च्युली बर्ड आहे त्याच्यापेक्षा जास्त हाईटवरती अपिअर होणार आहे, बरोबर. म्हणजेच समजा बर्ड ऍक्च्युली इथं आहे आणि बर्डची इमेज ह्या माशाला कुठं दिसणार आहे, इथं दिसणार आहे. ओके, म्हणजेच हे एवढं काय होणार आहे, हे झालं शिफ्ट. समजलं. मग आता मला सांगा, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन फिशचं सरफेस पासूनचं किती आहे डिस्टन्स, ए प्लस, आता राहिला काय हा बी, इथपर्यंत आहेच, पण अपिअर कुठं होणार आहे, इथं होणार आहे, म्हणजे बी प्लस एक्स. ओके, आता इथं ऑब्झर्वर कुठं आहे, ऑब्झर्वर इन डेन्सर मीडियम मध्ये आहे. ओके, म्हणून शिफ्टचा फॉर्म्युला कसा येतो सांगा, एच रियल इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. आता एच रियल किती हाईट वरती रियल येतो, बी, म्हणजे इथे येणार काय आहे, बी येणार आहे, बी इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती येणार आहे, बी इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. हे एक्स ची व्हॅल्यू उचलून इथं टाकूया. काय ना सांगा, ए प्लस बी इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. देअरफॉर ए प्लस बी कॉमन काढला, राहिला काय सांगा, 1 प्लस म्यू मायनस 1. हे कॅन्सल झाले. काय ना सांगा, ए प्लस म्यू बी. समजलं. हे जर डिस्टन्स कुठं आहे सांगा, माशाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किती डिस्टन्स वरती बर्ड दिसणार आहे, तर ए प्लस म्यू बी.
बरोबर. आता हे ए आणि बी हे कुणाच्या मधलं डिस्टन्स आहे हे लक्षात ठेवा. ए फिशचं सरफेस पासूनचं डिस्टन्स, बी बर्डचं सरफेस पासूनचं डिस्टन्स आहे. ओके. आता ह्याच्यावरती प्रॉब्लेम एक देतोय मी. फॉर एक्झाम्पल, समजा हा 36 आहे आणि हा पण 36 आहे आणि हा जो वॉटर आहे, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 4/3. देन फाइंड द डिस्टन्स बिटवीन बर्ड अँड फिश फॉर बर्ड, म्हणजेच पक्ष्यासाठी ते डिस्टन्स किती असेल. ओके. आता तुम्हाला फॉर्म्युला काय दिलाय मी सांगा. बर्ड आहे, ऑब्झर्वर कशात आहे, रेरर मीडियम मध्ये, मग डिस्टन्स इज इक्वल टू काय सांगा. हा बी प्लस ए अपॉन म्यू. देयरफॉर बी ची व्हॅल्यू किती आहे सांगा. बी 36 आहे प्लस ए पण किती आहे 36 आहे अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 4/3 अपॉनचा 3 वरती गेला. हे किती 36 प्लस हे 9 इंटू 3 27, म्हणजेच हे किती येणार 7 प्लस 6 3, म्हणजे 3 प्लस 2 5 5 प्लस 1 6 63. ओके. बघा रिफ्रॅक्शन थ्रू कंपोजिट स्लॅब याच्यामध्ये काय करतो बघा मी. समजा तुम्हाला एक स्लॅब दिला, हा एक ग्लास स्लॅब आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 आहे. ओके. किंवा म्यू आहे आणि ह्या पॉइंटला असा एक ऑब्जेक्ट ठेवला, समजा इथं ऑब्जेक्ट ठेवला, ह्या पॉइंटला असा एक ऑब्जेक्ट आहे आणि एक ऑब्झर्वर इथं आहे बघतोय. ओके. ऑब्झर्वर कशामध्ये आहे, हवेमध्ये आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 1 आहे, एअर. तर आणि हा जो स्लॅब आहे ह्या स्लॅबचा थिकनेस T1 आहे. ठीक, किंवा T आहे असं घेऊया. तर तुम्हाला ह्या ओ पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवलाय. तुम्हाला फाइंड आउट करायचं की हा जो स्लॅब आहे ह्या स्लॅबच्या एका एंडला आपण ऑब्जेक्ट ठेवलाय, त्या ऑब्जेक्टची ऍपरंट डेप्थ फाइंड आउट करायची. रिअल डेप्थ किती आहे टी इज द रिअल डेप्थ. आता ह्या स्लॅबला स्लॅब म्हणू नका, एक असं म्हणूया की आपण वॉटरचा टँक आहे. मग आता मला सांगा, हा जर असा उभा केला आपण तर असा दिसेल, असा दिसेल, आणि हा इथं ऑब्जेक्ट दिसेल आणि ह्याला आपण वॉटर म्हणूया. ओके. मग आता मला सांगा रिअल डेप्थ किती आहे, जेवढा थिकनेस आहे तेवढा. बरोबर. म्हणजेच इथं रिअल डेप्थ किती आहे टी आहे. चालेल, रिअल डेप्थ इथं लिहून ठेवूया. रिअल डेप्थ इज इक्वल टू टी. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ऍपरंट डेप्थ. ऍपरंट डेप्थ इज द क्वांटिटी दॅट वी हॅव टू फाइंड. बरं, ऍपरंट डेप्थ साठी आपल्याला फॉर्म्युला कुठला सांगा. डेप्थ म्हणलं की आपल्याकडे फॉर्म्युला कुठला येतो सांगा. ऍपरंट डेप्थ साठी फॉर्म्युला येतो म्यू इज इक्वल टू डी रियल अपॉन डी ऍपरंट. बरोबर. मग डी ऍपरंट इज इक्वल टू कसं करणार, डी रियल अपॉन म्यू. चालेल. मग रिअल डेप्थ इथे किती आहे रे, रिअल डेप्थ आहे टी अपॉन म्यू. ही झाली ऍपरंट डेप्थ. एकच ग्लास स्लॅब असेल फॉर 1 स्लॅब. ठीक आहे, समजलं. आता तुम्हाला असा प्रश्न विचारतात की समजा एक ऑब्जेक्ट ह्या ग्लास स्लॅबच्या ह्या एंडला आहे आणि तो जो ग्लास स्लॅब आहे तो ग्लास स्लॅबचा थिकनेस जो आहे तो थिकनेस आहे समजा फॉर एक्झाम्पल 36 सेंटीमीटर. देन हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला 1.2. देन फाइंड डी ऍपरंट. ठीक आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला कडला डी ऍपरंट इज इक्वल टू टी अपॉन म्यू. देयरफॉर टी किती आहे 36 अपॉन 1.2. ओके. म्हणजेच येणार आहे 30 सेंटीमीटर वरती तो ऑब्जेक्ट काय होईल, अपेअर होईल. ऍक्च्युअली किती सेंटीमीटर वरती आहे 36 सेंटीमीटर वरती आहे. आता हे झालं एकच स्लॅब असेल तर. समजा अनेक स्लॅब असतील,
ऑब्झर्वर मात्र आपण एअर मीडियम मध्ये ठेवतोय. हा समजा हा एक स्लॅब आहे, हा सेकंड स्लॅब, हा थर्ड स्लॅब. ओके, हा जो स्लॅब आहे ह्या स्लॅबचा थिकनेस आहे T1, ह्या स्लॅबचा थिकनेस आहे T2 आणि ह्या स्लॅबचा थिकनेस आहे T3. ओके, आणि ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट इथं आहे, चालेल, ओ पॉइंटला ऑब्जेक्ट आहे. ऑब्झर्वर जो आहे तो ऑब्झर्वर इथं आहे. ओके, एअर ह्या मीडियम मध्ये ऑब्झर्वर आहे, इथं असा ऑब्झर्वर आहे, पकडूया बघतो. आता ऍक्च्युली मला सांगा ऑब्झर्वर साठी, ऍक्च्युली हा जो ओ पॉइंट आहे त्या ओ पॉइंटचा थिकनेस जो आहे, किंवा सॉरी ओ पॉइंट जो आहे तो पॉइंट किती डेप्थ वरती आहे, तर इथून तो इथपर्यंत म्हणजे T1 प्लस T2 प्लस T3 इज द रिअल डेप्थ. ही काय झाली, रिअल डेप्थ झाली. परंतु हा जो ग्लास स्लॅब आहे, हा ग्लास स्लॅब, प्रत्येक ग्लास स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळा आहे. याचा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 घेऊया, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 घेऊया आणि ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ3 घेऊया. मग शिफ्ट जी होणार आहे, आता ह्या स्लॅब कडून त्या ओ पॉइंटचं जी इमेज शिफ्ट होणार आहे ती वेगळी शिफ्ट होणार आहे. ह्या स्लॅब कडून ओ ची इमेज वेगळी शिफ्ट होणार आहे आणि ह्या पॉइंट कडून ह्या स्लॅब कडून ओ ची इमेज वेगळी शिफ्ट होणार आहे. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे हा जो ओ पॉइंट आहे त्या ओ पॉइंटची ऍपरंट डेप्थ फाइंड आउट करायची आहे. समजलं, म्हणजेच ऍपरंट डेप्थ. ओके, फाइंड आउट करायचं. परंतु एक स्लॅब असताना आपण सॉल्व्ह केलंय. आता इथं कसं आहे, स्लॅबचं कॉम्पोजिशन आहे 1 2 3 किंवा अनेक स्लॅब आपण घेऊ शकतो. इथं असा सुद्धा प्रश्न विचारतात की फाइंड द फायनल इमेज, डिस्टन्स ऑफ फायनल इमेज फ्रॉम फायनल सरफेस. डिस्टन्स ऑफ फायनल इमेज फ्रॉम फायनल सरफेस, असा सुद्धा प्रश्न विचारतो. म्हणजेच ऍपरंट डेप्थ आपल्याला फाइंड आउट करा. आतापर्यंत एकच स्लॅब होता, फॉर वन स्लॅब आपल्याला फॉर्म्युला काय सांगा, ऍपरंट डेप्थ इज इक्वल टू टी अपॉन म्यू. टी म्हणजे काय, त्या स्लॅबचा थिकनेस, आणि म्यू म्हणजे काय, त्या स्लॅबचं जे मटेरियल आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग इथं कसं आहे, इथं तर नंबर ऑफ स्लॅब आहे, म्हणजे डेप्थ जी ऍपरंट डेप्थ, टोटल ऍपरंट डेप्थ, नेट ऍपरंट डेप्थ इज इक्वल टू, कसं फाइंड आउट करणार सांगा. ओके, ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला अप्लाय करायचा, एक एक स्लॅब साठी अप्लाय करूया आपण. कसं आहे सांगा, T3 अपॉन μ3 प्लस याचा आहे ना T2 अपॉन μ2 प्लस याचा आहे ना T1 अपॉन μ1. दिस इज द ऍपरंट. समजलंय, नेट ऍपरंट डेप्थ इज इक्वल टू. आता इथं 3 ग्लासचे स्लॅब घेतले, त्या तिघांचं आपल्याला काय माहित आहे, थिकनेस माहित आहे, तिघांचं वेगवेगळं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहित आहे. समजा इथं नंबर ऑफ ग्लास स्लॅब असतील, फॉर n number of glass slab. मग आपल्याला ऍपरंट डेप्थचा फॉर्म्युला कसा लिहिणार सांगा. ऍपरंट डेप्थ इज इक्वल टू जसा आहे तसंच, म्हणजे हा आपण असा लिहू शकतो T1 अपॉन μ1 प्लस T2 अपॉन μ2 प्लस डॉट 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 nth ग्लास स्लॅबचा थिकनेस अपॉन nth ग्लास स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे, काय डाऊट आहे, नाही. आता इथं ह्या केसमध्ये आपण केअर बघा काय घेतलेले, ऑब्झर्वर जो आहे तो ऑब्झर्वर कशामध्ये ठेवला, हवेमध्ये ठेवला. ठीक आहे, आता ह्याच्यावरून आपण डेप्थ, तर ऍपरंट डेप्थचा फॉर्म्युला आपण वापरला, ऍपरंट डेप्थची व्हॅल्यू काढली, बरोबर. तसंच शिफ्ट आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ऍपरंट डेप्थ तर मिळालं आपल्याला, किती मिळालं सांगा. जर नंबर ऑफ स्लॅब असेल तर T1 अपॉन μ1 प्लस T2 अपॉन μ2 प्लस अप टू Tn अपॉन μn पर्यंत. ओके, आणि जर इथं आपण 3 स्लॅब घेतले तर काय येणार सांगा, T1 अपॉन μ1 प्लस T2 अपॉन μ2 प्लस T3 अपॉन μ3. ओके, ठीक. आता ह्याच्यावरून ऍपरंट शिफ्ट फाइंड आउट करू शकतो आपण. ऍपरंट शिफ्ट, ओके, ऍपरंट शिफ्टचा काय फॉर्म्युला आहे, तर x इज इक्वल टू
डी रियल इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन म्यू. ओके. जर एकच स्लॅब असता, विचार करा, एकच स्लॅब फॉर वन स्लॅब शिफ्ट कशी येणार, रिअल डेप्थ म्हणजे काय येणार, ऍक्च्युली त्या स्लॅबचा किती थिकनेस आहे तो, बरोबर. म्हणजेच टी इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन म्यू. हा एका स्लॅबसाठी शिफ्ट आहे. फॉर आता इथं किती घेतली तर आपण 3 स्लॅब, तर कसं येणार सांगा, फॉर 3 स्लॅब एक्स इज इक्वल टू, हा पहिल्या स्लॅबसाठी सांगा, समजा T1 म्हणजे हा जो थर्ड स्लॅब आहे त्याच्यासाठी, त्याचा थिकनेस T3 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ3. अगदी बरोबर. प्लस आता इथं बघा, मी T3 पासून सुरू करतो, तुम्ही T1 पासून लिहायला सुरुवात केली तरी सुद्धा चालतंय. T2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन म्यू प्लस T1 इंटू ब्रॅकेट खाली प्लस T1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन 1. ओके. आता हे 3 स्लॅब साठी झालं. समजा अनंत स्लॅब असते तर कसं लिहिलं असतं, फॉर n स्लॅब, समजा n नंबर ऑफ स्लॅब असतील, n स्लॅब, तर कसं आहे फॉर्म्युला, x इज इक्वल टू T1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन म्यू1 प्लस T2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन म्यू2 प्लस डॉट 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 Tn इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन म्यू n. ओके. आता ह्या सगळ्यामध्ये केअर आपण काय घेतले, ऑब्झर्वर जो आहे तो ऑब्झर्वर एअर मध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे. जर ऑब्झर्वर एअर मध्ये ठेवला नसता तर मग आपण काय लिहिलं असतं, समजा मग आता ह्या मीडियमचा मात्र मला समजा एअर मध्ये नसता, इथं आपण की ऑब्झर्वर एअर मध्ये ठेवलेला, ऑब्झर्वर एअर मध्ये ठेवला नसता तर मात्र इथं जे आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतलेले आहेत, हे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतलेले आहेत त्या ग्लास स्लॅबचे, तिथं कसले घ्यावे लागले असते, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आपण समजा एखादं मीडियम घेतलं असतं, समजा मीडियम घेतला असता, ऑब्झर्वरला मीडियम मध्ये ठेवला असता ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, म्यू आहे, तर इथं काय घ्यावं लागलं असतं, μ3 अपॉन म्यू. इथं काय घ्यावं लागलं असतं, μ2 अपॉन म्यू. इथं काय घ्यावं लागलं असतं, μ1 अपॉन म्यू. ओके. इथं काय μ1 अपॉन म्यू, μ2 अपॉन म्यू, डॉट 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 μn अपॉन म्यू, म्हणजे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यायला लागले. समजतंय? ठीक आहे. रिफ्रॅक्शन थ्रू कंपोजिट स्लॅब वरती डिपेंड असणारा एक प्रॉब्लेम तुम्हाला दिलाय, ज्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं ऍपरंट डेप्थ. ऍपरंट डेप्थ फाइंड आउट करायची. ऑब्जेक्ट बघा कुठे आहे, ऑब्जेक्ट हा इथं आहे, ह्या ओ पॉइंटला ऑब्जेक्ट आहे, आणि तुम्हाला ऍपरंट डेप्थ फाइंड आउट करायची. ऑब्झर्वर कुठे आहे, ऑब्झर्वर इथं आहे. ठीक आहे. सॉल्व्ह करा बघू. ऍपरंट डेप्थचा फॉर्म्युला काय सांगा, ऍपरंट डेप्थ किती, इथं नंबर ऑफ स्लॅब आहेत अगोदर कॅल्क्युलेट करा, 1 2. ओके. याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2, याचा थिकनेस किती आहे 15, याचा थिकनेस किती आहे 20. ऍपरंट डेप्थचा फॉर्म्युला काय सांगा, नंबर ऑफ स्लॅब, किती नंबर ऑफ स्लॅब असू दे आपल्याला फॉर्म्युला कुठला, जर एक स्लॅब असता तर काय केलं असतं आपण, T अपॉन म्यू. ओके. परंतु इथं किती नंबर ऑफ 2 स्लॅब आहेत म्हटल्यानंतर ह्या स्लॅबचा थिकनेस T1 आपण त्या स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 प्लस दुसऱ्या स्लॅबचा थिकनेस T2 आपण त्या सेकंड स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2. मग कसं आहे ना सांगा, T1 थिकनेस किती आहे 15 इज द थिकनेस. ओके. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 1.5 प्लस याचा थिकनेस किती आहे 20, थिकनेस किती आहे 20 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 म्हणजे किती येणार आहे 10 प्लस हे किती येणार आहे 10 म्हणजे येणार 20. म्हणजेच ऍक्च्युली हा 15 प्लस 20 35 सेंटीमीटर वरती ऑब्जेक्ट आहे ऑब्झर्वर पासून, परंतु ह्या 2 स्लॅब मधून रिफ्रॅक्शन होऊन हा ऑब्झर्वर जो आहे त्याची इमेज 20 सेंटीमीटर वरती आपल्याला दिसणार. म्हणजे शिफ्ट किती झालं इथं, शिफ्ट आपल्याला झालं शिफ्ट. आता इथं आपण शिफ्ट कॅल्क्युलेट करू शकतो, हा किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट रिअली आहे 20 प्लस 15 35.
आणि किती डिस्टन्स वरती तो शिफ्ट झालाय 20, म्हणजेच कितीने शिफ्ट झाला तर 35 मायनस 20, 35 मायनस 20 इज इक्वल टू 15. बघा बरं अगोदर शिफ्ट येते का, हे झालं आपण जजमेंटल आन्सर काढलं. फॉर्म्युला शिफ्ट कसं काढू शकतो आपण, शिफ्ट इज इक्वल टू T1 into bracket 1 minus 1 upon mu1 plus T2 into bracket 1 minus 1 upon mu2. या फॉर्म्युलाने तुम्ही फाइंड आउट करायचं आहे शिफ्ट किती येते बघा, 15 येते का चेक करा. ठीक आहे. आता इथं ऑब्झर्वर तुम्हाला कशामध्ये दिलाय, एअर मध्ये दिलाय. मी आता काय करतोय, ऑब्झर्वर दुसऱ्या एखाद्या मीडियम मध्ये देतो ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.8 आहे आणि हा होमवर्कला सॉल्व्ह करायचा आहे. सेम प्रोसिजर करायची, ऍपरंट डेप्थ फाइंड आउट करायचे आणि शिफ्ट पण फाइंड आउट करायचे. ओके. फक्त आता काय केलं, ह्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये ह्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं बघा, मी इथं फक्त सांगितलं ऑब्झर्वर कशामध्ये अदर देन एअर मीडियम मध्ये त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.8 आहे. काय करायचं तर इथं रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यायचा, म्हणजेच काय घ्यावं लागेल, μ1 अपॉन म्हणजेच μ1 अपॉन 1.8. याचं समजा μ1 म्हटलं, याचा μ2 म्हटलं. ओके. μ1 अपॉन म्यू, μ2 अपॉन म्यू. हे 4 प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्हाला होमवर्कला सॉल्व्ह करायचे आहेत आणि जे काही सोल्युशन निघतं, जे आन्सर निघेल ते मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.